क्या होगा? मी JB शिंदे, सरकारी अभियोक्ता, माझा NDTV बूम खाली गया या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अॅट्रॉसिटीचे जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे। त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो सर पण राजकीय द्वेष आणि दबावामुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पण तुम्ही हत्या आणि अॅट्रॉसिटी यात सुद्धा संबंध जोडलेला होता जोडलेला नाही। तपास खाली घेणार तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून PCR दिला। त्यांचं म्हणणं होतं 14 दिवसाचा PCR तुम्ही म्हणता 15 दिवस 15 दिवस PCR ची मागणी केली होती 15 दिवस PCR ची मागणी 15 की 14 काय 15 सर अपहरण 14 तारखेपर्यंत देखील संबंध असल्याचा आपल्या सीआयडीला संशय आहे का कशा पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे? हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा 15 दिवसाचा PCR मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तुमच्या अधीक्षक वकिलांनी केस लढायला नकार दिला नंतर देशमुखच्या मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु त्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे। बाकी याबद्दल मी एक शेवट CID ने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने तुम्ही या सगळ्या खंडणी प्रकरण आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला त्या कोर्टासमोर मांडणी झाली? मग मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले। खंडणीचा आकडा गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे ते तुम्ही वाचून घ्या बघून घ्या। एक हिंदीत छोटं ब्रीफिंग द्या की एक्झॅक्टली 15 दिवसाची कन्फर्म आहे का 15 आता ते कराडचे 14 दिवसाची 14 तारखेपर्यंत 15 दिवसाची